गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज रविवार असल्यामुळे सकाळी मंगल आरती असते आपल्या इस्कॉनच्या बेसवर. तर मला धोती तर काही घालता नाही आली बघा, धोती नाही घातली मी त्यामुळे, पण कुर्ता घातलेला आहे. तर चला आपण पटकन आरतीला जाऊ कारण की वेळ झाला आहे. ओके, फॅन लावून देतो यांना जरा बरं राहतं. आणखी म्हणतील गेला आणि फॅन नाही लावला. तर चला पटकन, वेळ झाला आणखी. तर मित्रांनो सकाळ सकाळ आहे त्याच्यामुळे बघा शांत वातावरण आहे. आणि तर मी सायकल घेतली. तर चला आता पटकन जायला परवडते. ज्यांना जिमून आलाय आता बॉडी दाखवली असती बट ठीक आहे, नंतर दाखवू आपण बॉडी. पहिले आपण प्रोग्राम अटेंड करू मंगल आरतीचा आणि मी तिलक लावून येतो पहिले. वंदे गुरु श्री चरणारविंद. तर मी पहिले आपलं तिलक वगैरे लावून घेतो कारण की वैष्णव तिलकची फीलच काही वेगळी. मी जेव्हा पण इकडे इस्कॉनच्या बेसवर येतो ना तेव्हा पहिले मी तिलक लावायचं काम करतो. आणि आपल्या हिंदू धर्मात पण एक तिलक म्हणजे एक पहचान आहे. तुम्ही ते अष्टगंध लावा, वैष्णव तिलक लावा, काही पण लावा, पण एक तिलक म्हणजे एक आपल्या हिंदू संस्कृतीची पहचान. मी तसं असा अष्टगंध लावत असतो आणि इकडे आलो ना तर हे वैष्णव तिलक मी कंपल्सरी लावतोच. आणि मला तिलक वगैरे लावायला पण आवडते. तर चला हे स्टार्ट झालेलं आहे आता मंगल आरती. आपण पण जॉईन करू मंगल आरती. चला. जय विष्णुपाद परमहंस नित्य लीला प्रविष्ट हिज डिवाइन ग्रेस जगन्नाथ दास बाबा जी महाराज जय. ओके, लेजेंडरी नरसिंह आरती. भगवान की जय. भक्त शिरोमणि प्रहलाद महाराज की जय. इस्कॉन फाउंडर स्वामी श्री प्रभुपाद की जय. समवेत गौर भक्त वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. जय गोविंद गोविंद गोपाला.
वृंदाय तुलसीदेव्याय प्रियाय केशवसुत विष्णु भक्ति पति देवे सत्यवते नमो नमः। यूट्यूब चलाते हैं हम। ये यूट्यूबर असली यूट्यूबर है। कभी कभार कॉलेज के रील्स डालता है, कभी कभार इधर के डालता है। मतलब क्या चल रहा है तेरे भाई जिंदगी में? कंटेंट से मतलब है। सच में बोल रहे हैं, कुछ भी बोल रहे हैं क्या? भाई क्या हो रहा है, कुछ मत बोल। इसलिए तो पोल बोल दी भाई साहब। ये क्लास में रहता है ना, इसलिए मालूम है इसको सब। क्या क्या कुटानी करता है बता एक बार। अंदर की बातें बता रहे हैं। सब तो चैनल पे मुझे बताने की क्या जरूरत है। अरे कॉलेज को समझ में आना चाहिए ना सब। कैमरा के सामने थोड़ी बोल सकते हैं। हाँ तू तो छुपा रुस्तम है। छुपा रिकॉर्ड करके फायदा नहीं है, वो वही डालेगा जो उसको डालना है। अपन बोल देंगे सब बात है। नहीं ये जरूर आएगा, नहीं आया तो क्या इसको अनफॉलो कर देना कहीं। यूट्यूब पर आएगा। यूट्यूब पर आएगा। गाइस ये चश्मा नया लिया है, देखो गाइस। लेंस का न्यू हेयर स्टाइल, न्यू चश्मा, न्यू शर्ट। वाह वाह वाह, इसको तोड़ के अंदर आ जा मेरे से। हाँ चल आ जा अंदर, इधर आजा। कृष्ण जी के लिए दे दे। आज तो देना। अरे वाह, अंदर जाओ क्या? अंदर जा सकते हैं क्या? जा सकते हैं क्या? कोई सेवा। बाप रे, तू भी आ सकता है रे वीडियोग्राफ।
तर मित्रांनो बघा इथे वालाच्या शेंगा चालू आहेत, कारण की आमचे खूप खूप कुठे गेले, त्यांच्या गावाकडे गेले. खूप गावाकडे गेले, खूप गया को गया गया को गया इसलिए हमें सब सेवा करनी पड़ती है. स्वयंपाक करा लागते. सर हमको छोड़ के मी नाही करत. मला तर बघा गणा, अजिंक्य प्रभू आणि मिस्टर ब्रह्मचारी सगळे. ब्रह्मचारी नाही आहे तो आता काय झालं? मक्कार झाला मक्कार. आहे. अरे भाजी कोण घेतला? टाकलं पाहिजे वायफाय हॉस्पिटलची गोष्ट करता. किचन मध्ये दाखव, कोण आहे किचन मध्ये. खायचं कंटेंट मध्ये झाली का झंडी? कार्तिक मालेवाला घेतो मी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो इथं स्वयंपाक चालू आहे, पाहू शकता तुम्ही. पोळ्या वगैरे बनवा. अच्छी काम कर रहा है तू कर लाग ना स्वयंपाक. तो रात का करतात. असं आहे का? तर मित्रांनो मी पेरू आणलाय. फ्रुट्सला चांगलं धुवून वगैरे खातो. त्याच्यावर खूप जम्स आणि जे असतात त्याला बरोबर धुतो मी थोडा. सकाळी सकाळी फ्रुट्स खाणं खूप छान आहे, कारण की आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्ण हे असते ॲक्टिव्ह सकाळच्या टाईमला. बेस्ट आहे. थोडंसं छानपैकी बाल्कनीमध्ये बसून हे बघा. त्याच्यानंतर चला आता लायब्ररीत जाऊ. थोडं काम आहे, अभ्यास वगैरे करायचा आहे. तर लायब्ररीत छान प्लेस आहे, थोडी शांतता पण असते ना त्याच्यामुळे. इथं रूमवर पहा, इथं फ्लॅटवर बसू शकतो मी, पण इथं फील नाही येत. लायब्ररीमध्ये कसं फील येते आपल्याला अभ्यास करायला दुसऱ्याला पाहून. तर चला लायब्ररीत जाऊ. ऐसे भटकता हूँ दिन रात दिखता हूँ मैं तेरी बाहों में. आज संडे असल्यामुळे बघा सगळे डिपार्टमेंट्स क्लोज आहेत आणि मी एकटा सायकल घेऊन लायब्ररीत चाललो. तिकट IT गेट बंद होतो म्हणून मी आलो मोठ्या गेटनी. तर ठीक आहे चला. मैं तेरी बाहों में. मित्रांनो हे आहे आमचं ग्रंथालय. आपली सायकल पार्क करतो. डोगेजा इथं झोपलेले आहे. काय नाही रे बाबा, झोप तू. मित्रांनो मला 1 वर्ष झालंय मी कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं आणि कॉन्टेंटमध्ये मी फक्त आजपर्यंत रील्स आणि शॉर्ट्स मॅक्सिमम बनवलेले आहेत. ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण आहेत आणि इंस्टाग्राम अकाउंटवर मी जास्त फोकस केलं आहे. पण आता माझा विचार आहे की पूर्ण लॉंग व्लॉग्स बनवायचे आणि छानपैकी असं दिवसभराचं आपलं डेली शेड्यूल टाकायचं आणि माझे स्वतःचे एक्सपिरियन्स शेअर करायचे. खरं सांगू का तर लॉंग व्लॉगमध्ये ना खतरनाक पैसे आहेत. याच्यातून रेव्हेन्यू खूप येते आपल्याला. त्या प्रमोशन आणि त्या रील्स शॉर्ट रील्स पेक्षा ते तर मला असं डिस्ट्रॅक्शन टाईप वाटत होतं. तर मला जसा जसा वेळ भेटेल मी ते पण बनवेल, पण मी आता मेनली फोकस करेल लॉंग व्हिडिओज बनवायवर. बाकी तर काही वांधा नाही, सपोर्ट करा मस्त आपल्याला. मला पण मजा येते असे मस्त व्हिडिओ बनवायले आणि तुमच्यासोबत शेअर करायला माझी जी जर्नी. जर मी 5 वर्षानंतर हे बघेल ना तर मला एकदम वेगळीच अनुभूती होईल, कारण की मी हे करत जाऊ
आणि माझ्या मेमरीज पण खूप छान बनते, जे की मी तुमच्यासोबत शेअर करतोय ना त्यामुळे. तर आजचं कामावर येऊन जाऊ. तर मित्रांनो, पहिले तर मी उद्याच्या पीपीटीचं प्रेझेंटेशनची प्रिपरेशन करणार. उद्या मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे एका पीपीटीवर डेटा स्ट्रक्चरची. तर त्याच्यामध्ये टॉपिक आहे प्री ऑर्डर ट्री ट्रॅव्हर्सल आणि ते फॉलो करते नॉन रिकर्सिव्ह मेथड. तर त्याचं प्रिपरेशन पहिले करतो, कारण की ते पीपीटी प्रेझेंट करायचे आहे ना. म्हणजे तर कसं या पीपीटीचं काम होऊन गेलं म्हणजे मोकळं होऊन जा तुम्ही. आज संडे आहे तरी पण पहिले हे सकाळीच काम करून घेतो पीपीटीचं, मग थोडं फ्री राहते. तर त्याच्यासाठी मी ना ते टॉपिक यूट्यूबवर सर्च वगैरे केले. त्याच्यानंतर एक मी पीपीटी बनवली. आपल्या मायक्रोसॉफ्ट वर्डचं याच्यात चालत नाही, म्हणजे मी इन्स्टॉलच नाही केलं, पण याच्यात की नोट आणि वेगवेगळे ऑप्शन्स आहेत मॅकबुकमध्ये. तर त्याच्यामध्येच मी पीपीटी वगैरे प्रिपेअर करत असतो. तर त्याच्यात एक मी छान पीपीटी बनवली होती आणि जे टॉपिक्स मला समजले नाही किंवा कळले नाही ते मी यूट्यूबवरून बघितले आणि काही की ChatGPT पण केले. आणि असं मी छानपैकी इन ऑर्डर चांगल्या प्रकारे प्रिपेअर केला आहे. तर करीबन मला 2 घंटे लागले हे प्रिपेअर वगैरे करायला आणि सगळं एकदम पीपीटीमध्ये तयार करायला. तर आता करीबन 12 वाजले आहेत आणि बघा श्रद्धा मॅमचं लेक्चर मी बघू राहिलो होतो. त्याच्यात DFS BFS पण ते पुढचे टॉपिक होते थोडे रिलेटेबल. तर लग्या ते पण बघून घेतले आणि आता मला लागली भूक, म्हणून आता चाललो मी पटकन जेवण करायला. जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघू राहिले आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर करा लाईक शेअर सबस्क्राईब. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.